संपूर्ण महिनाभर 720 तासाचा हा जो कालखंड आहे रोजा ठेवतात. जशी रोजा ठेवण्याची प्रथा, उपवास ठेवण्याची प्रथा विश्वातील प्रत्येक धर्मामध्ये दिसते. हा मुसलमानांचा रोजा काय वेगळा आहे याविषयी आपण या ठिकाणी माझी ऍक्टिव्हिटी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक कारण हा कार्यक्रम आहे सद्भावना आणि ईद मिलन आहे. त्यामुळे मुख्य वक्ता म्हणून मी सद्भावनेबद्दल न बोलता फक्त रमजान, ईद, रोजे किंवा ईद बद्दल बोललो तर अन्याय होईल. त्यामुळे सद्भावनेबद्दल काही शब्द म्हणून आपण मी पुढील विषयाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी एक छोटीशी कविता आहे, ती त्या कवितेचे काही बोल आपणासोबत ठेवण्याचा प्रयत्न करतो. या कवितेचा जो विषय आहे ते आहे पाणी आणि मन. फक्त 4 ओळी लक्षपूर्वक ऐकावं. शाळेत असताना माझी आई नेहमी म्हणायची, शाळेत असताना माझी आई नेहमी म्हणायची, पाण्यात आणि मनात साम्यते काय, पाण्यात आणि मनात साम्यते काय, दोन्ही जर गढूळ असतील तर दोघेही आयुष्य संपवू शकतात. पाणी आणि मन दोघेही जर गढूळ असतील तर दोघेही आयुष्य संपवू शकतात. उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच घेऊन जातात. आणि दोन्ही जर स्वच्छ असतील तर जातील तिथं नंदनवन फुलवतील.